आता 1500 रुपये आहेत ना, 1500 आहेत, ते वाढवणार नंतर. जे बोललोय ना आम्ही वचननाम्यामध्ये ते करणार. आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करणार. लाडकी बहीण योजना सुरू आहे. लाडक्या बहिणींना मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ना, बरोबर आहे. आता ही लाडकी कोणी आलं, किती कोणी बोललं तरी सुद्धा, कोणीचा माईकला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. या लाडक्या बहिणींना आम्हाला, तुम्ही चेष्टेमध्ये जाऊ नका, लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय, लखपती. तेव्हाच आम्हाला समाधान वाटेल. आणि म्हणून, कारण तुम्ही चमत्कार दाखवला विधानसभेला, तोच चमत्कार या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवणार ना. धनुष्यबाणा समोरचं बटन दाबणार, मग आपल्या अंजलीला निवडून द्या. तुमच्या या भागाचा विकास करण्याचं काम त्या करतील. आणि मी स्वतः एकनाथ शिंदेचा जबाबदारी मी तुमची घेतो. हे कुठलं नगर आहे? भारत नगर. भारत नगर वासियों का ये क्लस्टर निर्माण का काम और सभी सुविधा देने का काम, ये जिम्मेदारी तुम्हारे भाई एकनाथ शिंदे ने ली हुई है. आणि तुम्हाला इथं रिडेव्हलपमेंट पाहिजे ना, अरे चांगली घरं पाहिजे ना, हक्काची घरं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी क्लस्टर प्रकल्प आणणं गरजेचं आहे ना. चांगली घरं, मुलाला खेळायला मैदान, हॉस्पिटल, गार्डन, चांगली शाळा पाहिजे ना, चांगले रस्ते कोण देणार? आपल्याकडे ते खातं आहे, गृहनिर्माण खातं, नगर विकास विभाग. त्यामुळे तुमचं क्लस्टर योजना या ठिकाणी पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे, तुमच्या भावाची आहे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्यामध्ये सध्या महानगरपालिकेत निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक मोठमोठे निर्णय घेत आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की नोव्हेंबर महिन्याचे पैसे मागील दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आता मकर संक्रांतीला डिसेंबर महिन्याचे व तसेच जानेवारी महिन्याचे एकूण मिळून 3000 रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. व तसेच इथून पुढे लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे की मागच्या निवडणुकीमध्ये राज्य सरकारने परिपत्रकामध्ये लाडक्या बहिणींना दर महिन्याला 2100 रुपये देण्याचा निर्णय हा घेतलेला होता आणि आता त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये दर महिन्याला हे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीला शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. आणि आपल्या चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.